नमस्कार. शहीद भगतसिंग विद्यालय महागाव तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ विकसित भारत बेसन 2025-26 या स्पर्धा अंतर्गत आत्मनिर्भर भारत या थीमद्वारे आम्ही तुमच्यासमोर आरोग्य व स्वस्थ भारत निर्माण या विषय अंतर्गत कल्पना सादर करणार आहोत. माझं नाव संगीता पांडुरंग काकडकर. आरोग्य ही धनसंपदा या संस्कृत योजनेप्रमाणे माणसाची सर्वात मोठी संपत्ती ही आरोग्य आहे. त्यामुळे भारत देशाला आत्मनिर्भर विकसित करण्यासाठी आरोग्य व शेती या दोन घटकाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. इतर देशाच्या तुलनेने भारताचे सरासरी आयुर्मान कमी आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय लोकांचे आरोग्य कमकुवत आहे. ज्या देशाचे आरोग्य कमकुवत असते त्या देशाचा विकास होत नाही आणि ज्या देशाचे आरोग्य व स्वास्थ्य चांगले आहे त्या देशाचा विकास झालेला आहे. आपल्या देशाचा विकास व्हावा यासाठी आपण आपले आरोग्य जपायला पाहिजे व त्यासाठी आपण पुढील प्रयत्न करू शकतो. प्लास्टिकवर बंदी. जीवन प्रदूषणाचे सर्वात मुख्य कारण प्लास्टिक हे होय. जर भारत सरकारने प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आणली तर बऱ्याच समस्या संपुष्टात येतील. आज आपल्याला जिकडे तिकडे प्लास्टिक बघायला मिळतात. ते प्लास्टिक जनावरे खातात व त्यांना वेगवेगळे रोग होतात. त्यांचा योग्य तो इलाज न झाल्यामुळे ते जनावरे मरण पावतात. प्लास्टिकमुळे नाल्या तुंबतात. त्या नालीतील घाण रस्त्यावर येतात व बरेचसे जमिनीचे क्षेत्र त्या प्लास्टिकने व्यापलेले जातात व त्यामुळे त्या जागी आपल्याला झाडे झुडपे लावता येत नाही. प्लास्टिकमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढतात. भारत सरकारने प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी करण्यात यावी. आरोग्य हा वैकल्पिकच नाही तर अनिवार्य विषय असावा. याला आपण भारतीय आयुर्वेदाची जोड देऊ शकतो. त्याच्यामुळे आपले आरोग्याची उत्तम राहील. त्याच्यामुळे आपल्याला खूप सारे अशी औषधी वनस्पती यांची माहिती राहील व शेतकरी बांधवांना तशी झाडे औषधी वनस्पती यांची लागवड करण्यास प्रोत्साहन देता येईल व जे रसायन आपल्या शरीरात गोळ्या औषध यांच्या मार्फत आपल्या शरीरात जातात त्यांच्यावर बंदी घालता येईल व आपण जे औषधी गोळ्या बाहेर देशातून आयात निर्यात करतो याचेही प्रमाण कमी होईल व आपल्या देशातले जे पैसे आहेत ते आपल्या देशातच राहील. क्रीडेला प्रोत्साहन. खेळ हे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहे. खेळ हे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे आहे. आजकाल तरुण आणि लहान मुले मोबाईलचे व्यसनाधीन झालेले आहेत. क्रीडेला खूप कमी महत्त्व आहे. मैदानी खेळ खूप कमी खेळला जातो. मैदानावर जाऊन आजकाल पहिलीसारखी कोणीच खेळ खेळत नाही. आता जास्तीत जास्त मोबाईलवर फ्री फायर पबजी अशा गेमचे आधीन झालेले आहेत. आपण त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी ते प्रोत्साहन करू शकतो. आपण त्यांच्यासाठी गावात आणि शहरात सुद्धा व्यायामशाळा आणि शाळेत क्रीडेची तासिका सुद्धा घेऊ शकतो. सेंद्रिय शेती. शेतकऱ्याने सेंद्रिय शेती केली तर आपले आरोग्य सुदृढ राहील. शेतकऱ्याला बऱ्याच पिकाची गरज असते व शेतकऱ्यांनी अन्नधान्य आपसातच विकले तर ते आपल्याला योग्य किमतीचे व चांगल्या प्रतीचे सुद्धा मिळेल. स्वस्थ भारत करण्यासाठी सेंद्रिय शेती करणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक विघटन आपल्या शरीरात जातात व आपले आरोग्य बिघडते. अन्नामार्फत वेगवेगळ्या देशातून आपल्याला रसायने व खते आयात करण्याची गरज पडणार नाही व भारत सुदृढ राहील. धन्यवाद.